जांभेकरांचं एक वाक्य असं होतं की आपल्याला जर समाजाची उन्नती घडवायची असेल, समाजाचं उत्थान करायचं असेल, राष्ट्रप्रगती न्यायचं असेल तर समाजामध्ये मतपत्र जी आहे ती वाढली पाहिजे. कारण मतपत्राने समाजाची मनं घडते आणि समाजाची मनं घडली तर समाज समृद्ध होतो आणि जो समाज समृद्ध होतो तो अधिक गतिमान होतो आणि राष्ट्र पुढे जातं. मला जांभेकरांच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा पत्रकारिता संदर्भात पुनर्विकलन करण्याची आवश्यकता आहे. आता ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये सर्व ब्रेकिंग सुरू आहे या ब्रेकिंगच्या लढाईमध्ये आपण सर्व आपलं सत्व गमवतो आहोत काय अशी सारी परिस्थिती आहे. म्हणजे पूर्वी असं कधी ऐकायला नाही पत्र विकत घेतले असं बोललं जात नव्हतं पूर्वीमध्ये. आता सरळ साधा बस करून होतो विकला गेला पत्रकार इतक्या पद्धतीनं. मला आठवतं एक नास फरांदे सोबत एक मुलाखत चालू होती आणि त्या मुलाखतीमध्ये पार्टिसिपेट होतो. त्यांनी एक वाक्य सांगितलं की वृत्तपत्राच्या सत्व का गमवतो आपण, तर वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर ज्याचा प्रचार केला जातोय त्याचाही जोर असतो आणि विरोधी पक्षाचा उमेदवार असतो त्याचाही जोर असतो. दोघांचाही जोर पहिल्याच पानावर असतो आणि जोर असल्यामुळे लोकांना कळत नाही हे बातमी खरी आहे की खोटी. म्हणून लोक जे आपल्याबद्दल बोलतात की साधारणपणे विकले गेले ह्या प्रतिमा आपल्या समूह माध्यमांसाठी अत्यंत घातक आहे. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर कुठंतरी त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून त्यांनी पत्रकारितेची निवड केली आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या सर्व घडामोडींना आता 200 वर्षांचा काळ लोटला आहे. आजची पत्रकारिता आणि त्यावेळची पत्रकारिता, आजची मूल्य आणि त्यावेळची मूल्य ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. परंतु कुठंतरी आज या निमित्ताने ज्यावेळेला आपण बाळशास्त्रींचं स्मरण करतो त्यावेळेला कुठंतरी खरंच शून्य होतो. त्यावेळेला असं वाटतं का आपल्याला प्रत्येकाला दर्पणमध्ये पाहिजे गरज आहे. ते दर्पण आपल्याला दरवर्षी 6 जानेवारीला आठवण करून देते. फक्त गरज एवढीच आहे की प्रत्येकाने ती जाणीव मनात घ्यायला पाहिजे आणि एकदा त्या आरशात डोकावून पाहायला पाहिजे की खरोखर आपण तो वारसा जोपासतोय की केवळ फक्त 6 जानेवारीला दरवर्षी आचार्यजींचा कार्यक्रम साजरा करतोय याची जाणीव प्रत्येकाने करून घ्यायची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही कधी एखादी चांगली बातमी लिहितो किंवा एखाद्या विषयाची चांगली मांडणी करतो त्यावेळेस आम्हाला आपल्याच बाबतीत नाही, कोणत्याच राजकारणी कोणत्याच पक्षाच्या माणसाचा फोन येत नाही किंवा तुम्ही छान बातमी लिहिली किंवा छान वस्तुस्थिती मांडली. मात्र एखादी निगेटिव्ह बातमी आली किंवा थोडीशी एखाद्या बातमीची साईज छोटी झाली तरी फोन येत असतो. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की राजकारणी मंडळींनी आम्ही ज्या काही बातम्या देतोय किंवा जे विषय मांडतो ते अतिशय खिलाडू वृत्तीने या ठिकाणी घेतले पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. त्यामुळे समाजात ज्या काही घडामोडी होत असतात त्या मांडण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही आमच्या दैनिकाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून करत असतो. आणि पत्रकारांनी सुद्धा आता थोडीशी बांधिलकी आपली या ठिकाणी जपली पाहिजे की स्पर्धेच्या नादामध्ये आपणच एकमेकांचे पाय खेचतोय की काय असं एक वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. केवळ आमदारकीच्या उंचीत न राहता आवाज दिला तर बोलणार आहेत, काही अडचण असेल तर सांगणार आहेत. पण असं होत असताना कधी कधी अमोल भाऊ चहापेक्षा किटली गरम होत होते ते थोडं पहा आमच्या तुम्हीच बोलले ना. पण मला खात्री आहे की तुम्ही सर्वसामान्यांबरोबर सर्वसामान्यातले आमदार आहात. तुमच्या कामाला, तुमच्या वाटचालीला, तुमच्या यशाला सर्व पत्रकारांच्या दृष्टीने, प्रसार माध्यमांच्या दिशेने आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सगळे पत्रकार आहेत. निश्चितच पत्रकारितेची सुरुवात ही प्रिंट मीडियातून झाली इथपर्यंत बरोबर आहे. पण आज इथं बसलेले जे लोक आहेत यापैकी 80 ते 85-90% लोक हे डिजिटल मीडियाचे. पत्रकारिता म्हणताना आपण प्रिंट मीडिया म्हणतो, कॉलम म्हणतो, पण कधीतरी आमच्यासाठी सुद्धा 40 सेकंद 1 मिनिटाची बातमी असं म्हणत चला म्हणजे आमच्या सगळ्यांचा सन्मान होईल. कारण तुम्ही प्रिंट मीडियावाले सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियात आले हे लक्षात घ्या. ही फार तळमळीची विनंती, आम्ही पण लढतोय सगळीजण. तेव्हा हे पण करा, इथून पुढे प्रिंट मीडिया बरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सन्मान करायला शिका. कुठंतरी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ज्यांच्या बरोबर वर्षापासून जसं सामाजिक राजकीय जीवनात काम करतोय तसं प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला माझ्या पडत्या काळामध्ये चांगली मदत केली, सहकार्य केलं. ज्यावेळेस मोठी कारखानदारी, जाहिरातींचा प्रचंड मारा, प्रचंड दबाव असताना सुद्धा कुठंतरी सिंगल डबल कॉलमची बातमी देऊन आम्हाला न्याय देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. आता लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळे हेच बोलतात. परंतु आज ती परिस्थिती विदारक झाली. आज स्पर्धा एवढी झाली. बरं, आमच्या राजकारणात जेवढा स्पर्धा नाही तेवढा तुमच्यामध्ये स्पर्धा झाली. पण ठीक आहे, स्पर्धा पाहिजे. स्पर्धेमध्ये गुणवत्ता कुठेतरी आपल्याला पुढे करता येते आणि जो या स्पर्धेच्या कालावधीमध्ये सुद्धा आपलं वेगळं पण ठेवतो तो निश्चित या
मध्ये पुढे यशस्वी होतो. पत्रकारांच्या बाबतीत बघितलं तर तसं खरंच आज आमचं महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पत्रकारांच्या पाठीशी उभं राहण्याचा, प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असतो. निश्चित संगमनेरमध्ये सुद्धा आत्ताची कुठेतरी पत्रकारांना चांगले दिवस आलेत असं मी मागच्या वर्षी बी म्हणलो होतो ना आत्ताही म्हणतो. आपले सहकारी मित्र आहे, त्यांनी डायरेक्ट एक बातमी करून टाकली. त्या बातमीला कोणाचं नाव नाही, उल्लेख नाही, काही नाही. आमदार भेटू हप्ते आली यशोधनवरून. अरे खात्री केली पाहिजे. जर ती बातमी एखाद्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या नावाने आली असेल तर त्यावेळेस निश्चित आम्हाला सुद्धा त्याच्यावरती उत्तर देता येतं. परंतु अशा वेग बातम्या, बघा मी ज्या क्षेत्रात आलोय, जिथं काम करतोय, मी माझ्या परमेश्वरला साक्षी ठेवून काम करतोय, माझ्या मायबाप जनतेला साक्षी ठेवून काम करतोय. त्यामुळे मी किती खरा आहे, मी किती खोटा आहे याचं मला माहिती. आज निवडणुका येतात, निवडणुका जातात, हारजीत चालू असते, परंतु जनतेबरोबर असलेली आपली नाळ जी आहे, ही आज आम्ही लावून धरलेली, ही आज आम्ही टिकून ठेवली. माझ्या कार्यालयात आलेल्या माणसाला कधीच त्याचा पक्ष विचारला जात नाही सर. आल्यानंतर पहिलं त्याचं काम केलं जातं. वर्षभरात चांगले वाईट अनुभव घेतले, परंतु त्यात मला आता निवडणुकीनंतर काही माझ्याच कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या की त्यात बदल झाला पाहिजे. पण त्यात बदल नाही होणार. लोकांचं मन बदल करू आपण. कामातून जे सुरू ठेवलं तेच आज मी सुरू ठेवायचं ठरलं. कित्येक लोक कामं करून घेऊन गेले असेल, विरोधी व्यासपीठावर दिसले असेल, त्यांना बी शुभेच्छा द्यायच्या, पुढे चालायचं. ही आज काळाची बदलती स्वरूप आहे, गरज आहे. तुम्ही कोणाला जास्त काळासाठी गुलाम ठेवू शकत नाही, कोणाला अधिकार वेगळ्या पद्धतीने राबवू शकत नाही. परंतु एक कुठंतरी माझ्यासारख्याला बी कार्यकर्त्याला एक अपेक्षा असती, सत्य पुढे आलं पाहिजे. आणि सत्य पुढे येताना ज्या पद्धत मी म्हणलो की एखादी प्रेस नोट समोरून आली तर निश्चित छापली पाहिजे, पण त्या प्रेस नोटला नाव पाहिजे. आमदार होण्यापूर्वीचा अमोल खताळ आणि आजचा अमोल खताळ याच्यात फरक काही नाही, तोच आहे. फक्त एवढंच आहे का त्याच्यापर्यंत पोहोचताना थोडा वेळ लागतोय, कारण आता परिस्थिती बदललेली. आज तो जनतेचा गारडा आहे आणि माझ्याकडे अजून तरी चहापेक्षा किटल्या गरम नाही. माझे पीए सुद्धा चांगल्या पद्धतीने हे करतात. आता प्रत्येकाची वेळ कशी असती. आता समजा माझा फोन नाही उचलला तर माझ्या पीएला डायव्हर्ट होतोय. ही संगमनेरात हे महाराष्ट्रात अशीच पद्धत असते, कारण समोर त्याचं काम झालं पाहिजे. आणि माझ्या ऑफिसला आल्यानंतर तर असा माणूस तुम्हाला भेटणार नाही का एवढा महाराष्ट्रात नाही कुठंच एवढा इझी उपलब्ध होणारा आमदार कुणीच नाही. कुणी येऊन द्या. काल दिवसभर बसेल होतो, प्रत्येकाला भेटलो. शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय मी सुद्धा इथून जात नाही. तर तुमच्या मनामध्ये काही गैरसमज ठेवू नका. हे जसं तुम्ही आज इथं आले, लय लांब माझं ऑफिस नाही, बाकीच्यांपेक्षा माझं खूप जवळ ऑफिस आहे. बस स्टँडपाशी तुम्ही आले, त्याच्या मागे कधी आले तरी तुम्हाला कधीच कुठलं काम तर तुमचं पडणार नाही. परंतु काही सूचना असतील तर मला टेक्स्टच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगत चला. निश्चित तुमच्या सूचनांचा, तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला पुढे ही संधी मिळाली आणि भविष्यात सुद्धा तुमच्या सूचना मार्गदर्शन निश्चित आम्हाला राहतील. फक्त माझ्याकडे अपॉइंटमेंटची गरज नसते. म्हणजे आता जे कोणाला वाटलं असेल तर माझ्या ऑफिसला मी उपलब्ध असताना कधी या, मला भेटा. मी तुमच्या आतापर्यंत प्रयत्न आहेच, या पुढे राहील. पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये पत्रकार दिन म्हणा, मागच्या वर्षी सांगितलं होतं मी का तुम्हाला जे पत्रकार भवनासाठी 10 लाख रुपये अजूनही ते आम्ही राखीव ठेवलेले आहेत. जागेच्या संदर्भात सुद्धा आमचा विचार होता का नेहरू गार्डनपाशी जी काही थोडी जागा मोकळी आहेत तर तिथं आता मध्ये दिव्यांग बांधवांना सुद्धा जागा देण्यात आली होती थोडी, तर तिथं जर आपल्याला सुद्धा पत्रकार भवनासाठी जागा मिळाली तर आता तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मी सुद्धा तसं शिवण्णा पत्र देतो. कारण तिथं जी जागा आहे ती आमच्या पत्रकार बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्याला तिथं एक चांगलं कार्यक्रम घेण्यासाठी तुम्हाला सुद्धा बैठण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होईल.